नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री हा टॉपिक बघणार आहोत. रेल्वे, एस-एस-सी, एम-पी-एस-सी व इतर केंद्रीय परीक्षेसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे पॉलिटीमधील. तर हा टॉपिक आज आपण बघणार आहोत. तर बघूया. बघा, पहिल्यांदा आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची तुलना बघूया, कारण आपल्याला पुढं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर राज्यपाल म्हणजे काय असतात? राज्याचे नामधारी प्रमुख असतात. म्हणजे राज्यपालाच्या हातात तशा डायरेक्ट पॉवर नसतात किंवा शक्ती नसतात. तर मुख्यमंत्री वास्तविक प्रमुख असतात. म्हणजे निर्णय घेणं, निर्णयाची अंमलबजावणी करणं, ह्या सर्व गोष्टी हे मुख्यमंत्री करत असतात. म्हणून मुख्यमंत्र्यांना वास्तविक प्रमुख म्हणतात आणि राज्यपालांना नामधारी प्रमुख म्हणतात. बरोबर आहे. तर आपल्या राज्यामध्ये ज्या सर्व गोष्टी असतात, म्हणजे राज्य शासन, विधिमंडळ, आपली न्याय व्यवस्था, या सर्वांचे प्रमुख म्हणजे आपल्या राज्याचे सगळ्या प्रकारे बॉस हे कोण असतात? तर राज्यपाल असतात. बरोबर आहे. म्हणून त्यांना राज्यप्रमुख म्हणायचं. बरोबर आहे. आणि जे मुख्यमंत्री असतात ते मुख्यमंत्री काय असतात? ते फक्त गव्हर्नमेंटचे बॉस असतात. म्हणजे आपलं जे राज्य सरकार आहे किंवा राज्य शासन आहे याचे प्रमुख असतात. म्हणून त्यांना राज्य शासन प्रमुख असे म्हणतात. या शासन प्रमुख म्हणतात. त्यानंतर बघूया. आता आपलं जे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे याची तरतूद घटनेमध्ये कोणत्या कलमात केली आहे ते आता बघूया आपण. तर कलम 163 जे आहे, कलम 163 मध्ये काय म्हटले बघा, राज्यपालास आपली कार्य पार पाडताना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. म्हणजे आपल्या राज्याचा जो कारभार चालतो ना, तो राज्याचा कारभार हा राज्यपालाच्या नावाने चालतो. तर ते राज्यपालाला कार्य करण्यासाठी मुख्यमंत्री आणि खाली फोटोमध्ये दिसत बघा तुम्हाला मंत्री, यांना मंत्रिमंडळ म्हणायचं. यांचा जो गट आहे हा राज्यपालांना सल्ला देतो व राज्याचा कार्यभार चालतो. अशा प्रकारचं 163 कलमामध्ये नमूद केलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा कलम 164. तर कलम 164 काय म्हणतं की राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील. घटनेमध्ये फक्त एवढंच दिलं की राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील. बरोबर आहे. तर बघा आता, तर राज्यपाल कुणाची म्हणून नियुक्ती करतील ह्याच्या घटनेत जास्त काही नियम दिले नाहीत, पण त्याच्याविषयी एक संकेतांक पाळले जातात. म्हणजे सांकेतिक गोष्टी पाळल्या जातात की बघा आता ते कशा. तर बहुमत असणाऱ्या पक्षाच्या किंवा युतीच्या नेत्यालाच मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करावं लागतात. बरोबर आहे का? बघा आता एखाद्या पक्षाला जर बहुमत मिळालं तर त्या पक्षाच्याच नेत्याला राज्यपालांना मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी लागते. जर तसं झालं नाही तर काही युती करतात बघा. जे आता शिंदे फडणवीस सरकार आहे यामध्ये शिंदे हे जे आहेत ते महायुतीचे नेते आहेत, म्हणून त्यांना राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली आहे. जर कोणत्याच युतीला किंवा कोणत्याच पक्षाला जर बहुमत नसेल तर काय करायचं? तर त्यावेळेस राज्यपाल हे काय करतात, जो सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून शपथ देतात. तर असं केव्हा घडलेलं आहे? तर असं 2014 साली बघा, जेव्हा भाजपचं 122 काहीतरी आमदार आले होते. बरोबर आहे का? आणि तेव्हा कोणतीच युती नव्हती. तेव्हा राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून मुख्यमंत्रीपदी शपथ दिली होती. त्यानंतर त्यांनी 1 महिन्याच्या आत विश्वासदर्शक ठराव पारित करून घेतला होता. ही एक अट असते. बरोबर आहे. आता हे समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, मुख्यमंत्री बनायला लागतं काय काय, म्हणजे मुख्यमंत्री बनण्यासाठी एक तर भारताचा नागरिक असावं लागतं, वयवर्ष 25 असावं लागतं. त्यानंतर महत्त्वाचं की मुख्यमंत्री बनायला आमदार लागतं. बरोबर का? मुख्यमंत्री बनायला आमदार लागतं. तर ते आमदार कोणता? विधानसभेचा असू द्या किंवा विधान परिषदेचा असू द्या, कोणचं तरी आमदार लागतं. जर एखादा व्यक्ती आमदार नसेल पण त्याला मुख्यमंत्री बनायचे तर बनता येतं का? तर हो, बनता येतं. तर ते कसं की जर एखाद्या माणसाने जर शपथ घेतली आज मुख्यमंत्रीपदाची, शपथ घेतल्यापासून 6 महिन्याच्या आत त्यांनी कोणत्या तरी सभागृहाचं सदस्यत्व म्हणजे कोणत्या तरी सभागृहातून आमदार म्हणून निवडून यावं लागतं. तर या दोन्हीची आपण उदाहरणं बघून बघा की एकनाथ शिंदे हे विधानसभेचे आमदार असल्यामुळे त्यांना डायरेक्ट शपथ देण्यात आली मुख्यमंत्री म्हणून. पण उद्धव ठाकरे जेव्हा 2019 साली मुख्यमंत्री झाले ते विधानसभेचे पण किंवा विधान परिषदेचे कोणतेच आमदार नव्हते. तर त्यांनी शपथ घेतल्यानंतर विधान परिषदेवर ते 6 महिन्याच्या आत निवडून आले होते. तर याचं उदाहरण झालं. बरोबर आहे. त्यानंतर बघा, शपथ कोण देतं मुख्यमंत्र्यांना? तर मुख्यमंत्र्यांना शपथ देतात राज्यपाल. तर मुख्यमंत्र्यांची शपथ कुठे आहे घटनेमध्ये? तर अनुसूची 3 मध्ये मुख्यमंत्र्यांची शपथ आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पदावधी किती असतो, म्हणजे मुख्यमंत्री पदावर किती काळ असतो पदाची कार्यकाल? तर तसा घटनेमध्ये फिक्स कार्यकाल नाहीये. घटनेमध्ये लिहिले की राज्यपालांची मर्जी असेपर्यंत एखादा व्यक्ती मुख्यमंत्री राहू शकतो. तर राज्यपालांची स्वतःची मर्जी नसते. तर जी विधानसभा असते, विधानसभेची जी विश्वास असतो, जोपर्यंत विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं बहुमत आहे तोपर्यंत मुख्यमंत्रीपदी राहू शकतात. आता 5 वर्षाला विधानसभा विसर्जित होते, त्यामुळे दर 5 वर्षाला निवडणुका होतात आणि नवीन मुख्यमंत्री बनतो. बरोबर. त्यानंतर बघा, आता मुख्यमंत्र्याचं जे वेगवेगळ्या उपाध्या किंवा विशेषण किंवा कार्य हे बघणार आहोत आपण. तर मुख्यमंत्र्यांना राज्य मंत्रिमंडळाचा नेता पण म्हटलं जातं. तसेच
मुख्यमंत्री हा विधानसभेचा नेता असतो, म्हणजे विधानसभेमध्ये मेन असतो तो अध्यक्षांच्या नंतर, बरोबर आहे. त्यानंतर मंत्र्यांच्या नियुक्तीबद्दल राज्यपालांना सल्ला, कोणाकोणाला मंत्री बनवायचं ह्याची यादी ही मुख्यमंत्री राज्यपालाला देत असतात. मुख्यमंत्र्याच्या मनावर असतं कोणाकोणाला मंत्री बनवायचं. त्यानंतर कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात, बरोबर का. सर्वस्वी अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात खाते वाटपाचे. त्यानंतर विविध बाबींवर राज्यपालांना सल्ला देणं, म्हणजे MPSCचे चेअरमन म्हणा किंवा राज्य नियोजन मंडळाचे जे बाकी सदस्य आहेत, या अशा गोष्टींचे जे निवडायचे जे सल्ले असतात ते मुख्यमंत्री राज्यपालांना देतात. तसेच राज्य शासनाचे मुख्य प्रवक्ता, म्हणजे मुख्यमंत्री जो बोलतील मीडियाशी किंवा प्रेस नोटद्वारे तेच अंतिम धरलं जातं, कारण ते राज्य शासनाचे प्रमुख प्रवक्ते असतात. त्यानंतर मुख्यमंत्री हे कोणत्या कोणत्या परिषदांचे सदस्य किंवा अध्यक्ष असतात यावर परीक्षेत थेट प्रश्न येतो, त्यामुळे ते पण बघूया. मुख्यमंत्री हे राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तसेच जे आंतरराज्य, म्हणजे भारतातील जे सर्व राज्य आहेत त्यांची एक परिषद असते, त्यांची एक समिती असते, त्या परिषदेचे सदस्य सुद्धा मुख्यमंत्री असतात. तसेच विभागीय परिषदा, म्हणजे गृह मंत्रालयाच्या अंडर झोनल काउन्सिल असतात, म्हणजे विभागीय परिषदा, त्याचे सदस्य सुद्धा मुख्यमंत्री असतात. तसेच जो नीती आयोग आहे, केंद्र स्तरावर नीती आयोग, त्या नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य सुद्धा मुख्यमंत्री असतात. तर धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका चॅप्टर सह भेटू. धन्यवाद.